होळी संपली की तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. कारण जाणण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हे बदल जर केले नाही तर सूर्याच्या वाढत्या प्रभावामुळे तुम्हाला आजार होऊ शकतात. होळी संपल्यानंतर वातावरणात मोठे बदल होतात आणि जर आपण वेळेवर जीवनशैली बदलली नाही तर ह्याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. होळीच्या रात्री जळणाऱ्या अग्निकुंडातून वातावरण शुद्ध होतं, पण त्यानंतर येणाऱ्या ऋतुबदलाचा तुमच्या शरीरावर आणि निसर्गावर खोल परिणाम होतो. सूर्य पृथ्वीकडे अधिक सरकतो, तापमान झपाट्याने वाढतं, हवेत उष्णतेचं प्रमाण वाढतं आणि सृष्टीच्या संपूर्ण चक्रात बदल होतो. हिवाळ्याच्या थंड हवेतून उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानात जाताना शरीराच्या उष्णतेचे नियम, पचन संस्था आणि त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते. ह्या काळात हवा कोरडी आणि गरम होते, धूळ आणि परागकणांचे प्रमाण वाढते, ज्यामुळे ॲलर्जी आणि श्वसनाचे त्रास चालू होतात. होळीच्या धुरामुळे हवेतील जंतू, कीटक आणि हानिकारक घटक नष्ट होतात. झाडे नवीन पालवी सोडतात, परंतु त्याच वेळी परागकण हवेत मिसळतात, ज्यामुळे नाक, घसा आणि दम्याचा त्रास सुरू होऊ शकतो. जास्त उष्णतेमुळे अन्न लवकर खराब होतं, पचनसंस्था कमकुवत होते आणि शरीराला अधिक थंड पदार्थांची गरज भासते. तर यासाठी तुम्ही थंड आणि नैसर्गिक कुलण घ्या, जसे की ताक, कोकम सरबत, नारळ पाणी आणि बेल सरबत. पचन हलकं ठेवा. गहू आणि तांदळाऐवजी ज्वारी, बाजरी आणि पचनास मदत करणारे पदार्थ खा. हलके आणि सुटसुटीत कपडे घाला. झाडांना भरपूर पाणी घाला आणि स्वतः सुद्धा प्या.